12 जानेवारी अर्थात स्वामी विवेकानंद यांचा आज जयंती दिवस। दरवर्षी भारतभर हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो, बरोबर? आणि योगायोग असा की याच दिवशी स्वराज्य जननी आऊसाहेब राजमाता जिजाऊ यांचाही आज जयंती दिवस। योगायोग का म्हणाले? कारण एक आदर्श युवक घडवण्यामागे संस्कार फार महत्त्वाचे आणि संस्कार रुजवण्यात आईचं योगदान सर्वांत महत्त्वाचं आहे। जगाला छत्रपती शिवरायांसारखा युगपुरुष देणाऱ्या जिजाऊंना वंदन करण्याचा आजचा हा दिवस। महाराष्ट्र भूमीत एक अशी सत्ता ज्या काही अस्तित्वात नव्हती। इथे मातब्बर सरदार नव्हते अशातला भाग नाही। मातब्बर सरदार होते, पण ते कोणाची तरी चाकरी करत, नोकरी करत या भूमीला स्वराज्य ठाऊकही नव्हतं। त्या काळी महाराष्ट्र गगनातून अंधकार दूर सारून तिमिरातून तेजाकडे जाण्याची प्रेरणा देणाऱ्या धैर्यशील कर्तबगार राजमाता म्हणून आऊसाहेब मासाहेब जिजाऊ आपल्या डोळ्यापुढे उभ्या राहतात। त्यांच्याच जयंतीचा हा दिवस। त्यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्या विद्यालयामध्ये आपण आज आदर्श मातेचा सत्कार समारंभ आयोजित केलाय। आज आपल्यासोबत बिस्मिल्लाताई पठाण उपस्थित आहेत। त्यांची 3 अपत्ये किंवा 3 पाल्य आपल्याच विद्यालयाचे विद्यार्थी राहिलेले आहेत। केवळ मुलांना जन्म देणारी आई नव्हे, त्यांना प्रेम भाव, विश्वबंधुत्व, सहकार्य भाव, त्याग, करुणा शिकवून त्यांच्यावर संस्कार रुजवून त्यांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडणारी माताच आदर्श माता। जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये आईला फार उच्च स्थान आहे। माँ के पैरों तले जन्नत होती है असं म्हणतात। भारतात आपण मातृदेवो भव या उक्तीला जागतो। आईला परम उच्च स्थान आहे। आपल्या दूरदृष्टीने मुलांना योग्य दिशा दर्शवणारी, शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारी आणि कायमच त्यांच्या पुढे ठामपणे उभी राहणारी, अतिशय बिकट परिस्थितीतून मार्ग काढत त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहणारी अशीच एक आदर्श माता बिस्मिल्लाताई पठाण आज आपल्यासोबत उपस्थित आहे। जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचे अभिनंदन करूया। Allora